ओके. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचे या आपल्या आवडत्या हरीश लातूरकर अकॅडमी या ऍपमध्ये सहर्ष स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण आज पाहत आहोत संसदीय शासन पद्धतीची ओळख. हा घटक आपण एनएस परीक्षेच्या दृष्टिकोनातून पाहणार आहोत. जरी माझ्या चेहऱ्यावर लाईट्स कमी जरी असली तरी मी जे शिकवतोय त्याकडे लक्ष द्या. ओके, थोडस मी लाईट्स वाढवतो वाटल्यास. हो. ओके, हा बस झालं. ठीक आहे. तर माझ्या शिकवण्याकडे लक्ष द्या, माझ्या लाईट्सकडे लक्ष देऊ नका. आता विद्यार्थी मित्रांनो, आता मी हे जे शिकवतोय हे तुम्हाला एनएमएस परीक्षेच्या दृष्टिकोनातून शिकवतोय. डिटेल कन्सेप्ट मी तिथं सांगत बसणार नाहीये. ओके, डिटेल कन्सेप्टचं विवेचन किंवा त्याचा विस्तार करणार नाही. या टॉपिक मध्ये एनएमएस ला कोणते प्रश्न पडतात, कशावर प्रश्न पडतात, काय पडतात तितकीच माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. कळतंय? आता झालेत 8:32, 31, 9 पर्यंत मला वेळ आहे. अर्धा तास मला वेळ आहे. अर्धा तास मी या टॉपिकचं विवेचन तुम्हाला करणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, संसदीय शासन पद्धती. विद्यार्थी मित्रांनो, भारतीय जे संविधान आहे, भारताचं संविधान हे 26 जानेवारी 1950 रोजी लागू झालेलं आहे. ओके. संविधान सभेची स्थापना 1946 झालेली आहे. ती कशी झाली हे आपल्याला 8वीच्या इतिहासामध्ये पाहायचं आहे, यावर्षी शिकायचं आहे. ओके. तर भारताच्या संविधानाने भारतामध्ये राज्यकारभार करण्यासाठी एक पद्धत स्वीकारली. त्या पद्धतीचं नाव आहे संसदीय शासन पद्धती. त्या पद्धतीचं नाव काय आहे? संसदीय शासन पद्धती. ओके. हा. आता बघा विद्यार्थी, मग संसदीय शासन पद्धती म्हणजे काय? ठीक आहे. म्हणजे संसदीय शासन पद्धती जगातल्या सर्व देशांमध्ये आहे का? ठीक आहे. भारतातली संसदीय शासन पद्धती म्हणजे नेमकं प्रमुख कोण असतं, वगैरे वगैरे प्रश्न तुम्हाला पडू शकतात. तर विद्यार्थी मित्रांनो, जगामध्ये प्रामुख्याने राज्यकारभाराच्या दोन पद्धती आहेत. किती पद्धती आहेत? दोन पद्धती आहेत. एक आहे संसदीय शासन पद्धती, दुसरी आहे अध्यक्षीय शासन पद्धती. बघा, तेव्हा दोन्ही पद्धती दिसतात तुम्हाला. बघा, हे बघा. भारतामध्ये म्हणजे जगामध्ये ज्या शासन पद्धती आहेत त्या शासन पद्धतीमध्ये राज्यकारभाराच्या प्रामुख्याने दोन पद्धती आहेत. पहिली आहे संसदीय शासन पद्धती, दुसरी आहे अध्यक्षीय शासन पद्धती. ठीक आहे. मग सर हे तुम्हाला काही प्रश्न तुम्हाला पडले पाहिजे की काय असतं सर संसदीय शासन पद्धती किंवा अध्यक्षीय पद्धती याच्यामध्ये नेमका फरक काय आहे, हे तुम्हाला हा टॉपिक संपल्यानंतर समजून जाईल. ठीक आहे. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, भारतामध्ये संसदीय शासन पद्धती आहे. भारतामध्ये काही शासन यंत्रणा आहेत. भारतामध्ये प्रामुख्याने 3 शासनाच्या यंत्रणा आहेत. त्यामध्ये कोणकोणतं आहे सर? त्यामध्ये आहे कायदे मंडळ, दुसरं आहे कार्यकारी मंडळ, तिसरं आहे न्यायमंडळ. या तिन्हीचा समावेश हा संसदीय शासन पद्धतीमध्ये होतो. तो कसा होतो, काय होतो, ते आपण या टॉपिक मध्ये बघूया. ठीक आहे. आपण पुढे जाऊया. ओके. हा. आता बघा संसदीय शासन पद्धतीची सुरुवात. ओके. बघा, संसदीय शासन पद्धतीची सुरुवात ही पहिल्यांदा इंग्लंड या देशामध्ये झाली. तुमच्याकडे जर पुस्तक असेल तर त्या पुस्तकामध्ये हायलाईट करून घ्या, हे अत्यंत महत्वाचं आहे. येणाऱ्या त्याच्यावर प्रश्न पडेल बघा. संसदीय शासन पद्धती सुरुवात ही कुठे झाली? इंग्लंडमध्ये झाली. कुठे झाली? इंग्लंडमध्ये झालेली. इंग्लंडमध्ये अलिखित संविधान आहे. कुठलं संविधान आहे? इंग्लंडमध्ये अलिखित संविधान आहे. ठीक आहे. ओके. हे महत्वाचं आहे. ह्याच्यावर येण्याचा प्रश्न पडू शकतो. तुमच्याकडे बुक्स असेल तर बुक्स मध्ये अंडरलाईन करून घ्या. ठीक आहे. आता बघा, थोडं एक्स्ट्रा माहिती सांगतो तुमच्या इतिहासामध्ये. ओके. इतिहास म्हणजे जो दुसरा टॉपिक आहे युरोप आणि भारत, याच्यामध्ये तुम्हाला दिलेलं आहे की इंग्लंडमध्ये, ओके, इंग्लंडमध्ये काय झालेलं आहे? पार्लमेंटचं वर्चस्व, राजाच्या अधिकारावर नियंत्रण आलं आणि पार्लमेंटचं वर्चस्व प्रस्थापित झालं. ठीक आहे. मग पार्लमेंटचं वर्चस्व प्रस्थापित झालं म्हणजे त्या ठिकाणी पार्लमेंटरी शासन पद्धती असते. पार्लमेंटरी शासन पद्धती म्हणजे संसदीय शासन पद्धती. त्या ठिकाणी राजा हा नामधारी असतो आणि सर्व निर्णयाचे अधिकार, कायदे करण्याचे अधिकार हे पार्लमेंटकडे असते. पार्लमेंटलाच मराठीमध्ये संसद असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? संसद असं म्हटलं जातं. ठीक आहे. कळते इथपर्यंत काय अडचण आहे? इथपर्यंत दुसरं काय महत्वाचं आहे की संसदीय शासन पद्धती प्रामुख्याने इंग्लंडमध्ये सुरुवात झाली, विकसित झाली. इंग्लंडमध्ये जे संविधान आहे ते अलिखित संविधान आहे. इतकंच महत्वाचं आहे. इथपर्यंत समजतं का? सांगा, रिप्लाय द्या मला. हो सर. हो सर. म्हणजे पुढे आपण जाऊया. हो पण सर. येणाऱ्या दुसरं जेवढं महत्वाचं आहे तितकंच सांगतोय तुम्हाला, बरं का? हो सर. ठीक आहे. आता बघा, तर ही जी संसदीय शासन पद्धती आहे, जी पार्लमेंट म्हणजे पार्लमेंटची शासन पद्धती आहे, ही इंग्लंड देशाचं योगदान आहे. जगामध्ये इंग्लंड या देशाचं योगदान आहे. ठीक आहे. आता बघा,
की मग पुढे बघूया की सर मग संसदीय शासन पद्धतीचे वैशिष्ट्य काय आहेत. आता विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेमध्ये येण्याचा प्रश्न कसा पडेल तुम्हाला की खालीलपैकी कोणती संसदीय शासन पद्धतीचे वैशिष्ट्ये नाहीत, नाहीत असा प्रश्न पडेल. त्यावेळी चार पर्यायापैकी तीन पर्याय हे संसदीय शासन पद्धतीचे वैशिष्ट्य असलेले असेल. त्यामुळे तुम्हाला संसदीय शासन पद्धतीचे वैशिष्ट्य तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. मी संसदीय शासन पद्धतीचे एक एक वैशिष्ट्य तुम्हाला समजून सांगतोय. माझ्या स्क्रीनच्या पाठीमागे तुम्हाला वैशिष्ट्य दिसतेच. ओके, मी तुम्हाला सांगतोय. बघा मित्रांनो, संसदीय शासन पद्धती आहे ही एक राज्यकारभाराची पद्धत आहे. ही काय आहे? एक राज्यकारभाराची पद्धत आहे. ठीक आहे. आता बघा, संसदीय शासन पद्धतीमध्ये काय काय असतं. तर संसदीय शासन पद्धतीमध्ये जे कायदेमंडळ असतं, कायदेमंडळ म्हणजे काय, बऱ्याच वेळा प्रश्न पडू शकतो. कायदेमंडळ म्हणजे कायद्याची निर्मिती ज्या ठिकाणी केली जाते त्याला कायदेमंडळ असं म्हणतात. संसदीय शासन पद्धतीमध्ये एक कायदेमंडळ असतं, तिला संसद असं म्हणतात. ओके, यू आर गेटिंग. व्हिडिओमध्ये सांगा मला तुम्हाला कळत असेल तर, तुझी व्हिडिओ मी पाहतोय. ओके. संसदीय शासन पद्धतीमध्ये एक कायदेमंडळ असतं जे कायद्याची निर्मिती करतं, आणि संसदीय शासन पद्धतीमध्ये त्याला संसद असं म्हणतात. ओके. आता बघा, मग भारतामध्ये संसद आहे का सर? तर यस, भारतामध्ये संसद आहे. आणि भारताच्या संसदेचे तीन घटक आहेत. किती घटक आहेत? तीन घटक आहेत. पहिला घटक आहे राष्ट्रपती, दुसरा घटक आहे लोकसभा, तिसरा घटक आहे राज्यसभा. बघा, भारतामध्ये संसद आहे. संसद हे काय करतं? कायद्याची निर्मिती करण्याचं काम करतं. म्हणून संसदेला काय म्हणतात? कायदेमंडळ म्हणतात. आणि संसदेचे तीन घटक आहेत. एक पहिला आहे राष्ट्रपती, दुसरा आहे लोकसभा, तिसरा आहे राज्यसभा. आरोग्य समजते पहिले वैशिष्ट्य सगळ्यांना? हो सर. हो सर. बुक्स मध्ये हायलाइट हो करून घ्या, सर. तुमची बुक्स आहेत त्यामध्ये हायलाइट करून घ्या हो बघा. सर. तर केंद्रीय शासन यंत्रणेच्या कायदेमंडळाला संसद असे म्हणतात. राष्ट्रपती, लोकसभा आणि राज्यसभा मिळून संसद तयार होते. हायलाइट करून घ्या. ओके, पुढे आपण जाऊया. आता बघा, संसदेतील जे लोकप्रतिनिधी आहेत, म्हणजे संसद संसद म्हणजे कायदेमंडळ. मग तिथे जे लोकप्रतिनिधी, लोकप्रतिनिधी म्हणजे काय? लोकांचं प्रतिनिधित्व जे करतात, जे निवडणुकीमध्ये निवडून जातात. हा, ते जे लोकप्रतिनिधी असतात ते थेटपणे जनतेकडून निवडून जातात. ते जातात थेटपणे. म्हणजे संसदेमध्ये जे लोकप्रतिनिधी असतात ते थेटपणे काय करतात? जनतेतून निवडून जातात. त्यामुळे सभागृहामध्ये समजा लोकसभा असेल किंवा राज्यसभा, लोकसभा आणि राज्यसभा हे सभागृह आहे कशाचे? संसदेचे. आणि या सभागृहाची सदस्य संख्या ही मर्यादित असते, ठरलेली असते. फॉर एक्झाम्पल, सध्या आपल्या भारतामध्ये लोकसभा चालू आहे. त्या लोकसभेची सदस्य संख्या किती आहे? 542 आहे. ओके. म्हणजे आपली जी राज्यघटना आहे, आपले जे संविधान आहे, त्या संविधानाने लोकसभेची सदस्य संख्या 550 ठरवून दिलेली आहे, मर्यादित असते. दुसरं वैशिष्ट्य तुम्हाला समजलं असेल. तिसऱ्या वैशिष्ट्याकडे आपण जाऊया. विद्यार्थी मित्रांनो, ही जी लोकसभा ही जे सभागृह आहे, हे संसदेचे सभागृह आहे. हा, ह्या सभागृहामध्ये ठराविक वर्षांनी निवडणुका घेतल्या जातात. मग सर, ठराविक म्हणजे किती वर्षांनी निवडणुका घेतल्या जातात? तर दर 5 वर्षांनी लोकसभेच्या निवडणुका होतात. मग या 5 वर्षाच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ज्या पक्षाला बहुमतापेक्षा जास्त जागा मिळतात त्या पक्षाची सत्ता येते. मी जे सांगतोय ते समजते ना तुम्हाला? हो. हो सर. ओके. हो सर. उदाहरण सांगतो, उदाहरण. तुम्हाला उदाहरण दाखवतो. हे व्हिडिओ असू द्या इथं, उदाहरण तुम्हाला दाखवतो. आता बघा की म्हणजे आपली संसद आहे बघा, संसद आहे. मी व्हाईट बोर्ड ओपन करतोय. आपली संसद आहे. संसदेमध्ये सध्या 542 मध्ये आहे. 542. ठीक आहे. 542 आपली काही सदस्य संख्या आहे सध्या. आपल्या संविधानानुसार संसदेची मॅक्झिमम 550 आहे संविधानानुसार. ठीक आहे. तर 272 पेक्षा जर जास्त सदस्य ज्या पक्षाचे असतील, ज्या पक्षाचे 272 पेक्षा जास्त खासदार असतील, त्या पक्षाला त्या पक्षाला पक्षाचं बहुमत असतं. आणि त्या पक्षाचं काय असतं? सरकार सत्तेमध्ये येतं. ठीक आहे. पण कधी कधी काय होतं? कधी कधी 272 या जी सदस्य आहेत, लोकसभेचे सदस्य, त्याला खासदार असं आपण म्हणतो. त्याला आपण काय म्हणतो? खासदार असं म्हणतो. तर कधी कधी 272 हे खासदार एकाच पक्षाचे निवडून येत नाही. कधी कधी काय होतं? 272 हे खासदार एकाच पक्षाचे निवडून येत नाही. त्यावेळेस अनेक पक्ष एकत्र येतात आणि अनेक पक्षाचं आघाडीचं सरकार तयार होतं. आघाडीचं सरकार. सध्या आपल्या भारतामध्ये राष्ट्रीय राष्ट्रीय लोकशाही आघाडी, राष्ट्रीय लोकशाही आघाडी याचं सरकार आहे.
आघाडी. त्याच्यामध्ये भाजप हा प्रमुख पक्ष आहे. त्यात भाजप हा प्रमुख पक्ष आहे. त्याला इंग्लिशमध्ये एनडीए, एनडीए, एनडीए असं म्हणतात. त्यामध्ये भाजप हा एक प्रमुख पक्ष आहे. ठीक आहे. भाजपचे सर्वात जास्त खासदार आहे त्या पक्षामध्ये. ठीक आहे. ज्या पक्षाचे सर्वात जास्त प्रतिनिधी, ज्या पक्षाचे सर्वात जास्त खासदार, त्या पक्षाचा नेता हा आपल्या देशाचा कोण होतो? पंतप्रधान होतो. कोण होतो? पंतप्रधान होतो. इथपर्यंत समजतंय? हो सर. हो सर. हो सर. हो सर. ओके, पुढे आपण जाऊया. एक मिनिट. सर हा क्लास किती वेळ वाजतो असतो? 9 वाजेपर्यंत असतो बेटा. हा प्रश्न तू विचारायला नको, तुला माहित नाही का रोज तास किती वाजता असतो ते? सर मी नवीन आहे. नाही मग मध्ये बोलायचं नसतं, शिकत असताना हा शांत राहायचं. हा, बघा. तर हे झालं. हे पुढचा मुद्दा तुम्हाला समजलाय. बघ पुढचा, पुढचं वैशिष्ट्य. ठीक आहे. आता काही पक्षाला ज्यावेळेस बहुमत नसतं त्यावेळेस अनेक पक्ष एकत्र येऊन आघाडी सरकार, हा पुढचा मुद्दा पण मी सांगून टाकलाय. ठीक आहे. हे सगळे वैशिष्ट्य जे आहेत हे बघा, हे जे संसदीय शासन वैशिष्ट्य आहेत हे महत्वाचे बघा. हे महत्वाचं आहे, हे महत्वाचं आहे, हे महत्वाचं आहे. याच्यावर येण्यामध्ये प्रश्न पडू शकतो. ठीक आहे. हे जे वैशिष्ट्य आहेत ते सगळे महत्वाचे, त्याच्यावर प्रश्न येण्यामध्ये पडू शकतो. समजतं का मी काय म्हणतोय ते? ओके. हे महत्वाचं आहे, हे महत्वाचं आहे. ठीक आहे. आता बघा, लक्ष करूया. पुढचा जो आहे, जे जनतेकडून जे निवडून प्रतिनिधी येतात, जनतेकडून निवडून जे प्रतिनिधी येतात किंवा जे खासदार येतात, त्या खासदार काय होतात? ते खासदार ते कायदे मंडळाचे सभासद असतात. सभासद म्हणजे सदस्य असतात. कायदे मंडळाचे 2 सभागृह आहेत. कोणकोणते रे? लोकसभा आणि राज्यसभा. हे काय त्याचे सभासद आहेत. तर ते सभासद असतात. ठीक आहे. त्यामुळे जे बहुमत सरकार आहे, ज्या पक्षाला बहुमत आहे ते पक्ष काय करतो? आपलं सरकार स्थापन करतो. ओके. हे पण पुढचा मुद्दा मी तुम्हाला सांगून टाकलाय बघा. हा, ज्या पक्षाला बहुमत पक्षाचा नेता आहे तो काय होतो? एक प्रधानमंत्री होतो. हे पण मला सांगून टाकलेलं आहे. ठीक आहे. आता प्रधानमंत्री जो आहे, जो प्रधानमंत्री आहे तो काय करतो? त्याचे जे विश्वासू सहकारी आहेत, प्रधानमंत्री काय करतो? त्याच्या पक्षातले त्याचे जे विश्वासू सहकारी आहेत त्यांना घेऊन मंत्रिमंडळ तयार करतो. काय तयार करतो? मंत्रिमंडळ तयार करतो. ठीक आहे. मग संसदीय शासन पद्धतीमध्ये प्रधानमंत्री आणि मंत्रिमंडळ या दोघांना घेऊन काय म्हटलं जातं? कार्यकारी मंडळ असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? काय म्हटलं जातं? सांगा. कार्यकारी मंडळ म्हटलं जातं. ठीक आहे. ठीक आहे. ठीक आहे. ओके 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 ओके. हा. तर प्रधानमंत्री व मंत्रिमंडळ यांना मी काय म्हणतो? कार्यकारी मंडळ होतं. मग कार्यकारी मंडळाचं काम काय रे? हे येण्याचं विचारलं जाऊ शकतो. कार्यकारी मंडळाचं काम आहे कायद्याची अंमलबजावणी करणे. हायलाइट करून घ्या पुस्तकामध्ये, जो प्रश्न पडू शकतो न्यूजला. कार्यकारी मंडळाचं काम काय आहे? कायद्याची अंमलबजावणी करणे हे कार्यकारी मंडळाचं काम आहे. बघा, मी परत सांगतोय, मी रिपीट करतोय, मी रिवाइज करतोय. मला सांगा, कायदे मंडळाचं काम काय आहे? कायदे मंडळाचं काम आहे कायद्याची निर्मिती करणे. कार्यकारी मंडळाचं काम काय आहे? कायद्याची अंमलबजावणी करणे. ओके. कायदे मंडळाचे कोण कोण आहे? कायदे मंडळ कोण कोण असतं? तर कायदे मंडळाचे 2 सभागृह आहेत. कोणकोणते रे? लोकसभा, राज्यसभा. कार्यकारी राज्यसभा. मंडळ कोण असतं? तर पंतप्रधान आणि कार्यकारी मंडळ म्हणजे त्याचं मंत्रिमंडळ. कार्यकारी मंडळ कोण असतं? पंतप्रधान, त्याचं मंत्रिमंडळ. हे काय असतं? ते कार्यकारी मंडळामध्ये असतं. येतं लक्षात तुमच्या? तुम्हाला समजतंय? हो सर. हो सर. हो सर. हा. आता जबाबदार शासन पद्धती बघा. आपली जी संसदीय शासन पद्धती आहे ती जबाबदार शासन पद्धती आहे, इतकंच लक्षात ठेवा. आता जबाबदार शासन पद्धती का म्हणतात हा प्रश्न तुम्हाला लेखी परीक्षेला 2 मार्काला विचारतो, पण येण्याचा नाही. येण्याचा काय म्हणतील? येण्यासोबत असं प्रश्न विचारतील की संसदीय शासन पद्धती ही जबाबदार शासन पद्धती आहे का? हे विधान चूक आहे, बरोबर आहे, असं विचारलं जाऊ शकतो. तेव्हा हे जे डिस्क्रिप्शन आहे ते तुम्ही वाचून घ्या. काही डिस्क्रिप्शन सांगत बसत नाही, कारण मला 10 मिनिटात टॉपिक संपवायचं आहे, कुठले 10 मिनिटामध्ये. ठीक आहे. तर ठीक आहे. आता संसदेमध्ये जी सदस्य आहेत बघा, संसदेमध्ये जे सदस्य आहेत ते सदस्य काय करतात रे? ते सदस्य जनतेचे जे प्रश्न आहेत, जनतेचे प्रश्न आहेत, अडीअडचणी आहेत, शंका आहेत, ते आपल्या ह्याच्यामध्ये मांडत असतात, संसदेमध्ये मांडत असतात. ठीक आहे. किंवा ते जनतेचं प्रतिनिधित्व करत असल्यामुळे जनतेची जे समस्या आहेत, अडीअडचणी आहेत, त्यावर सरकारनं धारेवर धरतात. ठीक आहे. त्यामुळं समजा एखादा कायदा असेल, तर कायदा असेल किंवा एखादा सार्वजनिक हिताचा प्रश्न असेल, त्या सार्वजनिक हिताच्या प्रश्नावर संसदेवर चर्चा केली जाते. विरोधी पक्षाचे नेते हे चर्चेत सहभाग घेतात.
त्या प्रश्नावर शासनाला सहकार्य देखील करतात. शासनाचं एखादं धोरण चुकीचं असेल, त्या धोरणामध्ये काही त्रुटी असतील, काही दोष असतील, तर ते दोष दाखवून देण्याचं काम हे संसदेचे सदस्य खासदार करत असतात. ठीक आहे. अशा पद्धतीनं अभ्यासपूर्ण प्रश्नाची मांडणी, अभ्यासपूर्ण विरोध हे संसदेचे विरोधी पक्ष करू शकतात. त्यामुळे संसदेवर काय असतं, जे कार्यकारी मंडळ आहे त्या कार्यकारी मंडळावर संसदेचं नियंत्रण असतं. ठीक आहे. जर संसदेला वाटलं की हे जे कार्यकारी मंडळ आहे, कार्यकारी मंडळ म्हणजे पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ हे योग्य काम करत नाही असं जर संसदेला वाटलं, तर संसद त्यांच्यावर अविश्वासाचा ठराव आणतो. आता सर अविश्वासाचा ठराव म्हणजे काय हे तुम्हाला डिटेल दुसऱ्या टॉपिकमध्ये, जो दुसरा टॉपिक आहे संसद, त्यामध्ये शिकायला मिळणार आहे. इतकं लक्षात ठेवा, ते आणू शकतो. ओके, समजते? संसदीय शासन पद्धती समजली सगळ्यांना? हो सर. बघूया अध्यक्षीय शासन पद्धती. ठीक आहे. अजून 14 मिनिटं, 14 मिनिटं त्यात संपेल. बघा काय करू आपण टेस्ट पण सोडून घेऊया या टॉपिक वरची 30 मिनिट. ओके, बघूया तुम्हाला किती समजते ते. हा, तर बघा अध्यक्षीय शासन पद्धती, जसं संसदीय शासन पद्धती ही एक राज्य कारभारीची पद्धत आहे, त्या पद्धतीनं अध्यक्षीय शासन पद्धती ही सुद्धा राज्य कारभाराची एक पद्धत आहे. संसदीय शासन पद्धतीमध्ये संसद असते. ओके. अध्यक्षीय शासन पद्धतीमध्ये कारभार जो आहे तो राष्ट्राध्यक्ष करतो. तो काय करतो? राष्ट्राध्यक्ष करतो, राष्ट्राध्यक्ष. अध्यक्षीय शासन पद्धती जो राष्ट्राचा जो अध्यक्ष असतो तो थेटपणे जनतेतून निवडून येतो. मला सांगा रे, आपले जो प्रधानमंत्री आहे ते थेट जनतेतून निवडून येतात का? प्रधानमंत्र्याला सर्व देशाचे लोक मतदान करतात का? तर नाहीये. प्रधानमंत्री काय त्याच्या मतदारसंघातून निवडून येतो. परंतु जो राष्ट्राध्यक्ष असतो, जो राष्ट्राध्यक्ष असतो तो काय करतो? तो मात्र पूर्ण देशातून जनतेला निवडून मतदान करते. बघा फरक समजून घ्या. प्रधानमंत्री हा एका लोकसभा मतदारसंघातून निवडून येतो. जो लोकसभेमध्ये ज्या पक्षाचे बहुमत आहे त्या पक्षाचा नेता प्रधानमंत्री होतो. पण अध्यक्षीय शासन पद्धतीमध्ये तसं नाहीये. अध्यक्षीय शासन पद्धतीमध्ये जो राष्ट्राध्यक्ष आहे, जो अध्यक्ष आहे, तो निवडणुकीला थांबतो. अख्ख्या देशातील जनतेला मतदान करते. अख्ख्या देशातील जनता ही कायदेमंडळ आणि राष्ट्राध्यक्ष याची निवड करते. हे कुठं होतं? अध्यक्षीय शासन पद्धतीत होतं. समजते का सांगा? संसदीय शासन पद्धतीमध्ये कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ हे एकमेकांवर अवलंबून असतात. ओके. परंतु अध्यक्षीय शासन पद्धतीमध्ये कार्यकारी मंडळ आणि कायदे मंडळ हे स्वतंत्र असतात. कसे असतात? स्वतंत्र असतात, स्वतंत्र. ओके. परंतु अध्यक्षीय शासन पद्धतीमध्ये कायदे मंडळ व कार्यकारी मंडळ यांच्यामध्ये एकवाक्यता यावी, यांच्यामध्ये ऑर्डिनेशन असावं, यांच्यामध्ये सुसूत्रता असावी, यासाठी काय असतं? यासाठी एक नियम बनवलेले असतात, काही नियम असतात त्याच्यामध्ये. ठीक आहे. तर वैशिष्ट्य बघूया अध्यक्षीय शासन पद्धतीचे. तर बघा, तर अध्यक्षीय शासन पद्धतीमध्ये कायदे मंडळ व कार्यकारी मंडळ परस्परावर थेटपणे अवलंबून नसतात. हे वैशिष्ट्य आहे. ओके. बघा, जसं संसदीय शासन पद्धतीमध्ये कायदेमंडळाचे 2 सभागृह असतात का नाही? लोकसभा आणि राज्यसभा. त्या पद्धतीनं अध्यक्षीय शासन पद्धतीमध्ये सुद्धा कायदेमंडळाचे 2 सभागृह असतात. आणि कायदेमंडळाचे सभागृहातले नेते, कायदेमंडळातले सभागृहाचे सदस्य आणि राष्ट्राध्यक्ष, राष्ट्राचे अध्यक्ष हे थेटपणे जनतेतून निवडतात. काय वैशिष्ट्य आहे? हा जो राष्ट्राध्यक्ष आहे ना तो थेटपणे जनतेतून निवडला जातो. हे वेगळं वैशिष्ट्य आहे अध्यक्षीय शासन पद्धतीचं. समजते ना मी काय म्हणतोय? हायलाईट करून घ्या, मी सांगतोय महत्वाचे मुद्दे ना, सर हायलाईट करून घ्या. समजते ना? ओके. आता बघा मित्रांनो, तर पुढचं महत्वाचं काय मुद्दा आहे की हे जे कायदे मंडळ आहे किंवा कार्यकारी मंडळ आहे हे परस्पर नियंत्रण पण ठेवतात. म्हणजे अध्यक्षीय शासन पद्धतीमध्ये जरी अध्यक्षीय शासन पद्धतीमध्ये कायदे मंडळ व कार्यकारी मंडळ हे परस्परापासून स्वतंत्र जरी असले तरी ते परस्परावर नियंत्रण ठेवतात. ओके. त्यानंतर कुठे कुठे आहे? तर संसदीय शासन पद्धती कुठे आहे? तर इंग्लंडमध्ये आहे, भारतात आहे. अध्यक्षीय शासन पद्धती कुठे आहे? अमेरिकेमध्ये आहे. अध्यक्षीय शासन पद्धती आणि संसदीय शासन पद्धती यांच्या व्यतिरिक्त अनेक शासन पद्धती आहेत. त्या कुठे आहेत रे? फ्रान्समध्ये आहे. फ्रान्समध्ये कोण असतं रे? तर अध्यक्ष प्रमुख असतात. फ्रान्समध्ये वेगळी शासन पद्धती आहे. स्वित्झर्लंडमध्ये वेगळी शासन पद्धती आहे. जर्मनीमध्ये चान्सलर, जर्मनीचे जे प्रमुख आहेत, देशाचे प्रमुख, त्याला चान्सलर असं म्हणतात, चान्सलर.
ठीक आहे. तर तिथली शासन पद्धती वेगळी आहे. अशा वेगवेगळ्या शासन पद्धती अस्तित्वात आहेत. अशा पद्धतीनं 20 मिनिटात एनएमएमच्या दृष्टिकोनातून, एनएमएस परीक्षेच्या दृष्टिकोनातून मी पाठ संपवलाय. आता हाच जर पाठ जर तुम्हाला रेग्युलर शिकवायचं असेल तर मला कमीत कमी घड्याळी 2 तास लागतील. प्रत्येक शब्दाचा तुम्हाला अर्थ समजून सांगण्याला मला घड्याळी 2 तास लागते. पण तेवढा वेळ असतो का एनएमएस साठी आपल्याला नसतो. हे समजलं काय सांगा तुम्हाला इथपर्यंत? हो सर. समजले. हो हो सर. सर. ओके, हो चला सर. आपण टेस्ट सुरू आहे याच्यावरची. हो सर. मी ऍप मध्ये पण टेस्ट करू शकता. मी तुम्हाला टेस्ट करून दाखवतो. ओके, ज्याने आपण हो टेस्ट सर. बाय केली नाही त्याचं डेमो टेस्ट बघा कशी टेस्ट असते डेमो. ओके, आपण ऍपला लॉग इन करूया. डायरेक्ट टेस्ट जाऊया. डायरेक्ट एनएफसी टेस्ट जाऊया. आता कसं असतं हे जे स्टार्टिंगचे जे टेस्ट आहेत ते बुद्धिमत्तेचे बघा. स्टार्टिंगचे जे टेस्ट आहेत ते बुद्धिमत्तेचे आहेत. जसं जसं तुम्ही खाली जाल तसं तसं इतर विषयांचे टेस्ट येतात. पहिल्यांदा बुद्धिमत्ता आहे, नंतर गणित आहे. गणिताचे आणि सायन्स पेक्षा मराठी आणि इंग्लिश दोन्ही मधून आहे. ठीक आहे. आणि नंतर इतिहास आहे. इतिहास नंतर नागरिकशास्त्र आहे. टेस्ट केली त्याची व्हॅल्यू मी वाढवतो. ओके, हे बघा. संसदीय शासन 30 क्वेश्चन आहेत, 30 मार्क आहेत, 30 मिनिटं वेळ आहे. ठीक आहे. थोडंसं मी ब्राईटनेस कमी करतो तुम्हाला दिसावं म्हणून. कॅमेराचं ब्राईटनेस थोडं कमी करतो. अभ्यास चांगलं. ओके, हा. आता मी सगळ्यांना म्यूट करतोय. ज्याला ज्याचा पहिला तर बरं ठीक आहे. मी ज्याला विचारेल त्याचं उत्तर सांगा बरं का. कोणी उत्तर सांगा. ओके, चला. संसदीय संबंध अटेम्प्ट सुरू करूया टेस्ट आपण. नॉट पब्लिश 8 म्हणतंय. एकच मिनिट. टेस्ट मी पब्लिश करतो. 2 मिनिट मला वेळ द्या. काय थोडं थांबायला सेटिंग करावं लागेल. मी टेस्ट हिची पब्लिश करतो. पब्लिश झाली नाही असं म्हणतोय. मी मोबाईलवर पब्लिश करतो. 2 मिनिट मला वेळ द्या. 2 मिनिट मला वेळ द्या. मी टेस्ट ऑन करतोय लगेच. ओके, इतिहासमध्ये शिकवलं समजले ना तुम्हाला आज शिकवलेलं? हो सर. हो सर. ओके, टेस्टची पब्लिश जी आली नाही. हो सर. ओके, ठीक आहे ठीक आहे. हो 2 मिनिटं थांबा. मी टेस्ट पब्लिश करतोय. टेस्ट पब्लिश नाही म्हणतोय. काय टेक्निकल अडचण मी चेक करतो. 2 मिनिटं थांबा. ओके, आता चेक करूया. हा, बोलू का रे? बॅग जाऊन या परत. सर्व विषयाचे टेस्ट आहे बघा. सर्व टॉपिकचे टेस्ट आहे. मी खाली खाली गेलो इतर विषय पण येतील तुम्हाला. ओके, ओके. टेस्ट मी पब्लिश नव्हती केली. टेस्ट पब्लिश केली. आता टेस्ट चालू केली बघा. पहिल्यापासून स्क्रीनवर आहे तुमच्या. युअर टाइम स्टार्ट नाव. प्रश्न येतोय स्क्रीनवर. सर दिसत नाही. 2 मिनिट थांबा. 2 मिनिट थांबा. काय बघूया अजून काय ते. ठीक आहे. मी टेस्ट साठी डेव्हलप करतो. काय टेक्निकल अडचणी बघूया. त्याच्यामध्ये काय अडचण आहे ती मला चेक करावं लागेल पहिल्यांदा. मग आपण टेस्ट करू. ठीक आहे. आपण थांबूया बेटा. मी काय अडचण आहे टेक्निकल बघतो. त्याच्यामध्ये टेस्टमध्ये काय झाले. एक मिनिट. ठीक आहे. याच्यामध्ये क्वेश्चन सांगितले आहेत. आपण तोपर्यंत दुसरी टेस्ट आपण सुरू करूया.
ओके, दिसतं का? इतिहासाची साधने बघा, टेस्ट आहे. सांगा पहिला प्रश्न उत्तर काय आहे? मुंबई बंदराचे मूळ आराखडे कोणत्या विभागाकडे आहेत? सर्वे ऑफ इंडिया, मुंबई पोर्ट ट्रस्ट, दिल्ली पोर्ट ट्रस्ट, नागपूर पोर्ट ट्रस्ट. हा मी मुंबई सांग, हर्ष सांग बेटा. हा, हर्ष. मुंबई पोर्ट ट्रस्ट. ओके, मुंबई पोर्ट ट्रस्ट. मी क्लिक केलं, सेव्ह अँड नेक्स्ट केलं, पुढे आपण जाऊया. पुढे ब्रिटिश काळात कोणता स्वतंत्र विभाग स्थापन करण्यात आला? ब्रिटिश काळामध्ये कोणता विभाग स्थापन केला गेला? सर्वे ऑफ इंडिया, गेटवे ऑफ इंडिया, सर्वे ऑफ इंग्लंड, यापैकी नाही. सर्वे ऑफ इंडिया. ज्याला विचारलं तुम्ही सांगा रिझाईन करायचं असं जनरल सांगायचं. पुढला प्रश्न, कोणत्या गीतामधून आपल्याला स्वातंत्र्यपूर्व काळातील परिस्थिती, स्वातंत्र्य आंदोलन प्रेरणा याविषयी माहिती मिळते? हा, सुयश सांग बेटा. सुयश. लोकगीते. लोकगीते, ओव्या, स्फूर्तिगीते, पोवाडे. लोकगीते. साहिल एक बार माइक म्हणते. साहिल, साहिल. हा, बरं. प्रांजल थोरात तू सांग बेटा. कोणत्या गीतामधून आपल्याला स्वातंत्र्यपूर्व काळातील परिस्थिती, स्वातंत्र्य आंदोलनावरील प्रेरणा याविषयी माहिती मिळते? लोकगीते, ओव्या, स्फूर्तिगीते, पोवाडे. सांग प्रांजल. स्फूर्तिगीते. स्फूर्तिगीते. नेक्स्ट. पुढे बघूया. मुंबई येथील मणिभवन आश्रमास भेट दिल्यावर आपल्याला कोणत्या महान व्यक्तीविषयी माहिती मिळते? हा प्रश्न 2022 ला एनएस परीक्षेत विचारलेला प्रश्न आहे. पर्याय: स्वातंत्र्य विद्या सावरकर, महात्मा ज्योतिबा फुले, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी. हा ऋग्वेद. महात्मा गांधी करेक्ट आहे. पुढे नेक्स्ट क्वेश्चन, भारताच्या चित्रपटसृष्टीची मूर्तिमेढ कधी होती? रिझाईन करायचं उत्तर त्यांनी. भारताच्या चित्रपटसृष्टीची मूर्तिमेढ कधी होती? 1910, 1911, 1992, 1913. 1910. हा, ज्याला उत्तर आर्या कदम. सांगा आर्या. व्हिडिओ करून सांगा आर्या. सर 1913. व्हेरी गुड, 1913. ऑप्शन नंबर डी. छान. पुढे, लिखित साधने कोणत्या ठिकाणी जतन करून ठेवली आहेत? लिखित साधने कोणत्या ठिकाणी जतन करून ठेवली आहेत? हा उत्कर्ष गोष्टी सांग बेटा. व्हिडिओ करून ग्रंथालय, अभिलेखागार, रजिस्टर मध्ये यापैकी नाही. ऑप्शन 2. कोणतं? ऑप्शन 2. ऑप्शन नाही सांगायचं, पूर्ण नाव सांग बेटा. सर अभिलेखागारात. अभिलेखागारात. ओके, करेक्ट आहे. पुढे प्रश्न. हा, पुढचा प्रश्न 7वा. इतिहासाच्या साधनामधील डॅशर साधने आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित आहेत? लिखित साधने, मौखिक साधने, भौतिक साधने, दृकश्राव्य साधने. त्याचा रेझाईन विचारेन मी. हा, चैतन्य खाली सांग बेटा. चैतन्य व्हिडिओ मध्ये ठेवलाय. सर दृकश्राव्य. दृकश्राव्य साधने. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. पुढला प्रश्न आहे, सामान्य जनतेचे प्रबोधन व संघटन देण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणत्या पत्रातून लेखन केले? पत्रातून म्हणजे मुख्य नायक, प्रभाकर, बहिष्कृत भारत, दर्पण. बहिष्कृत भारत. बहिष्कृत भारत हे पत्र होतं बघा. मुख्य नायक हे पाक्षिक होतं, बहिष्कृत भारत हे पत्र होतं, प्रबुद्ध भारत जनता ही वृत्तपत्रे होते. कन्फ्युज व्हायचं नाही. हर्षुद सांगू. नेक्स्ट क्वेश्चन, डायजस्ट मधून आपल्याला समकालीन घटनेविषयी माहिती मिळते. रेझाईन विद्यार्थ्याला उत्तर रेझाईन करा. डायजस्ट मधून आपल्याला समकालीन भारताविषयी माहिती मिळते. अनमोल धमाळ, श्रेया धमाळ, लोरन. तर साहिल सांग. साहिल गायकवाड. हा, वृत्तपत्रातून. व्हेरी गुड, वृत्तपत्र करेक्ट आहे. पुढे बनतोय. आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये डॅश डॅश या लिखित साधनांचा समावेश होतो. आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये डॅश डॅश या लिखित साधनांचा समावेश होतो. ज्याला उत्तर रेझाईन करा. हा, जिनत येतं का उत्तर? पहिल्या दिवशी असतो जिनत क्लासचा आज. लोकगीते, लोककथा, छायाचित्रे, नियतकालिके. आधुनिक भारताच्या लिखित साधनांचा समावेश होतो. लोकगीते, लोककथा, छायाचित्रे, नियतकालिके. चला उत्तर सांगायचे. स्वरा पवार सांग बेटा. व्हिडिओ ऑन करून सांग स्वरा. सर नियतकालिके. नियतकालिके बरोबर आहे. लोकगीते, लोककथा ह्या मौखिक साधन आहेत. छायाचित्र हे कसं आहे? दृश्य साधन आहे. ओके, पुढे आहे पुण्यातील दांडाशा गांधी स्मारक संग्रहालयातील
गांधींचा इतिहासाविषयी माहिती मिळते. हा, जरा उत्तर रेझाईन करा. हा, अरेंज आगा खान पॅलेस अरेंज आगा खान पॅलेस आगा खान पॅलेस अकेला ओके. पॅलेस आगा खान ओके, पॅलेस ठीक आहे. आगा नेक्स्ट, खान पॅलेस आपल्या शहरांचे किंवा एखाद्या ठिकाणाचे बदलणारे स्वरूप कशावर अभ्यास येते? पुस्तके, पोवाडे, नकाशा, वृत्तपत्रे. आपल्या नकाशा शहराचे किंवा एखाद्या ठिकाणाचे बदलणारे स्वरूप कशावर अभ्यास येते? पुस्तके, पोवाडे, नकाशा, नकाशा वृत्तपत्रे. ईश्वरी नकाशा सॉरी, ज्याला सांगेल त्यानं सांगायचं, असं रॅन्डमली सांगायचं नाही. तिचं नाव घेईल त्यानं सांगायचं. बरं असं तुझं नाव हा, ईश्वरी सॉरी कोणतेही सांग. नकाशा नकाशा, राईट. रेजाने उत्तर नसेल तर पुढं. गोपाळ हरी देशमुख यांनी कोणत्या साप्ताहिकातून शब्दपत्रे लिहिली? गोपाळ हरी निबंध देशमुख. हा, असं रॅन्डम उत्तर नका सांगू. उत्तर नसेल तर रिजाईन करा. हा, पार्थ सांग बेटा, पार्थ तर निबंधमाला कुठलं आहे? गोपाळ हरी देशमुख यांनी प्रभाकर या साप्ताहिकातून काय केलेलं तर आहे? प्रभाकर शतपत्र लिहिलेले आहे. प्रभाकर पुढला प्रश्न. आधुनिक भारताच्या इतिहासाच्या मौखिक साधनामध्ये कोणत्या साधनांचा समावेश होतो? पत्र व्यवहार, किल्ले, वृत्तपत्रे, पोवाडे. काय पोवाडे आधुनिक पोवाडे मौखिक मध्ये मौखिक पोवाडे. पोवाडे ठीक आहे, बस झालं. आता 9 वाजून गेले, 5 मिनिट झाली. मी डायरेक्ट टेस्ट सबमिट करतो. तर आपण किती जवळपास मार्क पडले 14 प्रश्न सोडवलेत. ऐका, आपण 14 प्रश्न सोडवलेत. मी डायरेक्ट टेस्ट सबमिट करतो. ठीक आहे, टेस्ट सबमिट टेस्ट करतोय. तुम्ही इतर राहिलेले प्रश्न तुम्ही टेस्ट सिरीज बाय करा, टेस्ट सिरीज जाऊन सोडवा. ओके, बघूया किती मार्क पडतंय मला 14 पैकी. व्ह्यू रिझल्ट. 14 पैकी 14 मार्क पडले. मी 14 प्रश्न सोडवले, 14 पैकी 14 मार्क पडलेले आहेत. 14 प्रश्न करेक्ट आहेत माझे. 73 जणांनी ही टेस्ट सोडवलेली आहे. त्यातला मला 70वा रँक आहे. ही टेस्ट जवळपास 73 मुलांनी सोडवली आहे. ओके, किती पर्सेंट? 4.11% मार्क पडलेले आहेत. 16 प्रश्न सोडवायचे राहिलेले आहेत. अॅक्युरेसी 100% आहे माझे. म्हणजे जितके प्रश्न मी सोडवलेत त्याचे 100% अॅक्युरेसी आहेत. तेवढे सगळे प्रश्न माझे बरोबर आहेत. ठीक आहे, करेक्ट क्वेश्चन, अनकरेक्ट क्वेश्चन आणि माझे सोडवायचे राहिले प्रश्न तर इथे दाखवतो. कोणते कोणते प्रश्न सोडवायचे राहिले, कोणत्या प्रश्नाला आपण किती सेकंड घेतात ते सुद्धा दाखवतो. त्याचं सोल्युशन पण दाखवतो तुम्हाला, की अशा प्रकारे सोल्युशन पण तुम्हाला दिसतं टोटली. ठीक आहे, टेस्ट सिरीज बाय करा. आवडली टेस्ट सिरीज सगळ्यांना? हो सर कोण कोण टेस्ट सिरीज बाय करणार सांगा हो आता. सर हो सर टेस्ट सिरीज बाय करून रिझाईन करा. टेस्ट सिरीज बाय करा. युनिव्हर्सल स्कॉलरशिप, युनिव्हर्सल स्कॉलरशिपची टेस्ट सिरीज बाय करणारे विद्यार्थी रिझाईन करा. लवकरात लवकर टेस्ट सिरीज बाय करून सोडवायला सुरू करा. ह्याच्यामध्ये युनिव्हर्सिटीचे प्रश्न आहेत, मागच्या 5 वर्षातले जे प्रश्न आहेत ते सुद्धा इन्क्लूड केले त्या टेस्ट सिरीज मध्ये. म्हणजे तुम्हाला प्रिव्हियस इयरच्या क्वेश्चनचा पण सराव होईल चांगला. ठीक आहे, बुद्धिमत्तेची आपण टेस्ट बघूया. गणिताची, सायन्सची तर सायन्स कशावर घ्यायची ऍपमध्ये आपलं हरीश लातूरकर अकॅडमी ऍपमध्ये आहे. हरीश लातूरकर अकॅडमी ऍपमध्ये ह्या टेस्ट सिरीज आहेत. त्याला बाय करावं लागतं, मोफत नाही. सर ऍप लॉग इन होत नाही. ऍप डाउनलोड करायचं, हे करायचं. जेवाय आणतो मी मध्ये मध्ये बोलू नका बिना कामाचं. माईक म्यूट करून ठेवा. ठीक आहे, बट ठीक आहे, आपण थांबूया. ओके, ऍप मध्ये तुम्हाला अशी टेस्ट दिसेल. ऑल टेस्ट 2 टेस्ट आहेत आपल्या. टेस्ट तुम्ही डेमो, व्ह्यू डेमो करून डेमो टेस्ट करू शकता. व्ह्यू डेमो क्लिक केलं, तुम्हाला डेमो टेस्ट सोडवले मिळतील. ज्या टेस्टला लॉक नाहीये, ज्या टेस्ट समोर लॉक नाहीये, समजा हे विदुर्ध शब्द लॉक नाहीये, ती डेमो टेस्ट तुम्ही सोडू शकता. ज्या टेस्ट समोर लॉक नाही ती डेमो टेस्ट तुम्ही सोडू शकता. बघा, लॉक टेस्ट बरेच आहेत डेमोच्या. हे बघा, सामान्य साहित्य लेखक लॉक नाहीये, हे तुम्ही डेमो सोडू शकता. ठीक आहे, असे टेस्ट बरेच आहेत. ओके, सर ऍप लॉग इन होत नाही. मला कॉल करायचं बेटा, तुला सांगितलंय ना. तू रजिस्टर काय केलंय, तू पासवर्ड चुकीचा पाठवलाय मला. मोबाईल नंबर तुझं रजिस्ट्रेशन नाहीये तुझं. तो सर कॉल ऍपचं नाव काय आहे? हरीश लातूरकर अकॅडमी. तुला कॉल कर, कॉल नाही केला मोक्षदा मला. हो सर आता राहू दे, मग असं सोडवायचं. ऍप मध्ये सोडवायचं आपली टेस्ट. ठीक आहे, हरीश लातूरकर अकॅडमी नावाचं ऍप आहे. हे होम त्याच्यावर. ओके ओके मग थांबूया. 9:05 झाले. हो हो सर